नमस्कार मंडळी, आज आपण इथे श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष असा नैवेद्य केलेला आहे। त्यासाठी इथे 1 वाटी मी जाड पोहे घेतलेले आहेत। पोहे आपण जे कांदे पोहेसाठी वापरतो तेच पोहे इथे घ्यायचे आहेत। एका बाउलमध्ये मी हे पहिल्यांदा पोहे काढून घेते। त्याच वाटीने मी इथे अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला इथे थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे। आपण हे पोहे धुवून घेतलेले नाही आहेत, त्यामुळे नुसते दुधामध्ये हे पोहे आपण भिजवून घेणार आहे। त्यासाठी थोडं थोडं दूध करून हे सगळं दूध इथे घालायचं आणि पोहे एकसारखे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आपल्याला। आता आपले इथे पोहे सगळे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। 10 मिनटं आपण झाकून ठेवूया। 10 मिनटं आपण हे पोहे चांगले भिजवून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता हे दुधामध्ये पोहे चांगले भिजलेले आहेत। पुन्हा आता हे घट्टसर असे होतात, त्यामुळे पुन्हा एकसारखे असे मोकळे करून घ्यायचे। त्यानंतर इथे कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तूप इथे गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे। त्यासाठी म्हणून मी काजू आणि बदामाचे उभडसर असे काप करून घेतलेले आहेत आणि ते इथे तुपामध्ये तळून घेते। त्याचबरोबर इथे मी बेदाणा घातलेला आहे आणि बेदाणासुद्धा आपल्याला तुपामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे। हलकासा तो फुगतो, त्यानंतर अर्धा चमचा इथे चारोळी घातलेली आहेत। त्याचबरोबर इथे अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा इथे खसखस घेतलेली आहे। तीळ आणि खसखसामुळे ह्या पोह्यांना अप्रतिम अशी चव येते। हेही तुपामध्ये चांगले तळून घ्यायचेत आपल्याला। त्यानंतर इथे मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे खिसून। ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने इथे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि गूळसुद्धा तुपामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे असा। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 पाव वाटी पाणी घातलेलं आहे। पाण्यामुळे गूळ चांगला असा पूर्ण वितळतो आपला आणि चांगली याला उकळी येऊ द्यायची। तुम्ही बघू शकता छान अशी 1-2 मिनटं मी उकळी काढून घेतली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे। ओलं खोबरं तुम्ही अंदाजाने कमी जास्त पण घालू शकता ह्याच्यामध्ये। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे पोहे भिजवून ठेवले होते दुधामध्ये ना, ते चांगले हाताने मोकळे करून घ्यायचे आणि मिक्स करायचे। सगळं एकत्र असं छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चिमूटभर मीठ घालायचं। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना चव चांगली येते। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा, त्यानंतर सुंठ पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर 1 पाव चमचा होईल एवढं जायफळ आपल्याला खिसणीवरती खिसून घालायचं आहे। सगळं मिक्स करून झाकून 1-2 मिनटं ह्याला चांगली वाफ काढून घ्यायची। पोह्यांना एक छान अशी वाफ आलेली आहे आणि आपले इथे गोडे पोहे तयार झालेले आहेत। विस्मरणात गेलेला हा पदार्थ आहे। पारंपरिक असा श्रीकृष्ण जन्माष्टमीला केला जाणारा गोडे पोहेचा हा नैवेद्य नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा। कुणाकुणाला हा पदार्थ माहिती आहे ते कमेंट करून नक्की सांगा। यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा।